पक्षीय नेते, दोन्ही विरोधी पक्ष नेते यांच्याबरोबर बैठक व्हावी, कारण हा एक महत्त्वाचा विषय असल्यामुळे, धोरणात्मक विषय असल्यामुळे यावर चर्चा होणं अपेक्षित होतं आणि त्यातून मार्ग काढून ओबीसी समाजाला देखील न्याय मिळाला पाहिजे, पॉलिटिकल त्याचं आरक्षण त्यांना मिळालं पाहिजे, याच प्रश्नावर आजची चर्चा होती। त्यामुळे त्या चर्चेमध्ये विरोधी पक्षनेत्यांनी देखील सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टाचं जजमेंट, त्याच्यामधले सगळे मुद्दे, ह्या सगळ्या गोष्टींवर इतरही नेत्यांनी चर्चा केली आणि एकंदरीत जे 50% जास्तीचं आरक्षण देता येणार नाही अशा प्रकारचा जो सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे, त्या दृष्टीने ओबीसी समाजाचं जे रद्द झालेलं पॉलिटिकल आरक्षण आहे ते कायम राहिलं पाहिजे, यासाठी महत्त्वाची बैठक होती। यामध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी देखील मुख्य सचिव, लॉ अँड ज्युडिशरी, त्याचबरोबर संबंधित विभाग यांना देखील झालेल्या तपशीलवार मुद्द्यांवर एक सर्वकष अभ्यास करून त्यामधून आपण टेक्निकली आणि कायदेशीर ओबीसी समाजाचं जे पॉलिटिकल आरक्षण रद्द झालेलं आहे ते कसं पुन्हा रिस्टोर करू शकतो, या दृष्टीने देखील मुख्यमंत्री महोदयांनी महत्त्वाची सूचना संबंधित विभागाला दिलेली आहे आणि त्याचबरोबर पुन्हा पुढच्या शुक्रवारी देखील एक अशीच बैठक पुन्हा घेण्याचा देखील निर्णय झालेला आहे। त्यामुळे चांगली चर्चा, सकारात्मक चर्चा झालेली आहे। कुठल्याही बाबतीमध्ये सगळ्यांनीच मान्य केलं आहे की यामध्ये श्रेयवादाची भूमिका न घेता ओबीसी समाजाच्या पाठीशी आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका घेतली आहे। त्यामुळे पुढच्या बैठकीत देखील एक सकारात्मक चर्चा घडून निर्णय अपेक्षित आहे। 16 जिल्ह्यांमध्ये ओबीसीचं काही 50% आरक्षण जे जास्त आहे ते कमी करावं असं काही विचार नाही। काही जिल्ह्यामध्ये आरक्षण कमी होऊ शकतं, काही जिल्ह्यामध्ये ते वाढू शकतं। अशा प्रकारचं कॉम्पन्सेट कसं करता येईल या दृष्टीने देखील चर्चा झाली। एम्पिरिकल डेटा जो आहे तो गोळा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, कारण सुप्रीम कोर्टाने ट्रिपल टेस्ट करावी, म्हणजे आयोग नेमावा, तो आयोग तर आपण नेमलेला आहे, त्याचबरोबर एम्पिरिकल डेटा गोळा करावा, त्याचबरोबर 50% जास्तीचं आरक्षण पॉलिटिकल देऊ नये, अशी जी काही ट्रिपल टेस्टचा जे काही निर्णय घेतलेला आहे, जजमेंट दिलेलं आहे, त्यावर देखील चर्चा झाली आहे। नक्की म्हणजे यामधून सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा आहे। सर, पण एम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी जो मागासवर्ग आयोग नेमलेला आहे त्यांच्याकडे आर्थिक तरतूद नाही आहे, कुठल्या प्रकारची काही यंत्रणा नाही आहे, कसं होणार आहे? असं कुठल्याही प्रकारे कुणालाही अडचण भासणार नाही। आर्थिक तरतूद असेल किंबहुना जे काही आवश्यक बाबी ज्या आहेत त्या सर्व राज्य सरकारच्या वतीने त्यांना पुरवल्या जातील, कुठलीही त्रुटी त्यामध्ये राहणार नाही, अशा प्रकारची तजवीज राज्य सरकारने घेतली, कारण हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, ओबीसी समाजाचा पॉलिटिकल आरक्षणाचा मुद्दा आहे। त्यामुळे सरकार कुठेही काही कमी पडणार नाही। थँक्यू, धन्यवाद। सांगा हे चल लवकर। जोपर्यंत हे पॉलिटिकल आरक्षण ओबीसीचं परत मिळत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका, कारण आपण बघतो सहकाराच्या क्षेत्रात पाहिजे ती निवडणूक आपण घेतोय, नाही पाहिजे तो पुढे ढकलतोय। मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भातही जोपर्यंत ओबीसीचं पॉलिटिकल आरक्षण परत मिळत नाही तोपर्यंत ही निवडणूक घेण्यात येऊ नये, अन्यथा अपरिमित हानी ओबीसी समाजाची होईल। या सगळ्या याच्यावर माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की पुढच्या शुक्रवारी किंवा आठवड्याभरानंतर अंतिम निर्णय घेण्याकरता आपण बसू, तोपर्यंत या सगळ्या मुद्द्यांवर लॉ अँड ज्युडिशरी जे काही मुद्दे आम्ही मांडले आहेत त्या मुद्द्यांवर अभ्यास करेल। तर आम्हाला ते मान्य आहे, आम्ही पुन्हा बसायला तयार आहोत, वारंवार बसायला तयार आहोत। पण 50%च्या अटीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलो तर हे जे मूळ जजमेंट आहे हे जस्टिस बालकृष्णन, चीफ जस्टिस यांचं घटनापीठाचं आहे, त्यामुळे अजून 9 जजेसचा बेंच आपल्याला कॉन्स्टिट्यूट करावा लागेल, म्हणजे पुढचे 5 ते 7 वर्ष ओबीसीला एकही जागा रिझर्वेशनमध्ये मिळणार नाही। त्यामुळे ह्या 2 लढाया पॅरलल लढल्या पाहिजेत। पहिल्यांदा जवळजवळ 20 जिल्ह्यातलं ॲडिशनल आरक्षण आपल्याला मिळून जे कंपेन्सेट होत आहे ते घेतलं पाहिजे। 10 जिल्ह्यांमध्ये
22 ते 27% मिळत आहेत ते घेतलं पाहिजे आणि 5 जिल्ह्यांकरता आपण नीट विचार करून त्यांनाही देताना शक्य आहे त्याला वेगळा कायदा तयार करावा लागेल तो कायदा तयार केला पाहिजे आणि त्याच्या व्यतिरिक्त सर्वोच्च न्यायालयात लढायचं आहे तर लढायला पाहिजे पण केवळ ही भीती दाखवून एकाही ओबीसीला आम्ही आरक्षण देणार नाही अशा प्रकारचं जर कोणी म्हणत असेल आम्हाला ते मान्य नाही आम्ही ते मान्य करणार नाही ओबीसींना आरक्षण द्यावंच लागेल राजकीय आरक्षण त्यांच्या हक्काचं आहे ते घटनापीठाने मान्य केलेलं आरक्षण आहे आणि एक गोष्ट अजून मी स्पष्ट केली घटनापीठाने आपलं आरक्षण रद्द केलेलं नाही ते रीड डाऊन केलंय ते स्ट्राईक डाऊन केलेलं नाही रीड डाऊनचा अर्थ असा आहे ट्रिपल टेस्ट पूर्ण करा आरक्षण परत मिळेल मिळूनच आम्ही निर्णय केलेला आहे अखेरी राजकीय अभिवेश बाजूला सारून ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या बद्दलची भूमिका सगळ्यांची एकमताची आहे आणि त्या पद्धतीचा निर्णय येत्या शुक्रवारी होण्याची शक्यता आहे पण यावर जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत काही निवडणुका थांबवण्याचा काही विचार चर्चा झाली दोन्ही चर्चा झालेल्या आहेत आता येत्या शुक्रवारी त्याच्यामधला पुन्हा मार्ग कसा काढता येईल त्याच्यावरची चर्चा होणार कोणी या प्रस्तावाला विरोध केलेला आहे का की कोणी प्रस्तावाला विरोध केलेला नाही ओबीसीच्या आरक्षणामधला कोणाचाही विरोध नाही त्याच्यामध्ये जी काही न्यायालयीन व्यवस्था आहेत आणि त्या न्यायालयीन व्यवस्थेबाबतच्या चर्चा झालेल्या आहेत म्हणून त्या येत्या शुक्रवारी त्याच्यावरची जेव्हा मिटिंग होईल त्याच्यावरती काँग्रेस कार्यकारिणीची काही घोषणा झाली आहे काही नाराजी पण आहे जम्बो कार्यकारिणी घोषित केली त्याला काही मर्यादा नसतात कार्यकारिणीला आणि कोणाची नाराजी त्याच्यामध्ये नाही जे काही लोक सुटले असतील त्यांना पुन्हा अजून त्या ठिकाणी समावेश करण्यात येईल त्या दृष्टिकोनातला काही जणांनी या संदर्भात सुद्धा सांगितलं की परत कार्यकारिणीत बदल करावा अशी अपेक्षा नाही काही बदलाचा प्रश्न नाही काही लोकांची नावं सुटली त्याच्यामध्ये समावेश करायची भूमिका आहे आज ओबीसी समाज के जो स्थानिक स्वराज्य संस्था के चुनाव में जो आरक्षण का इशू था उसके बारे में चर्चा हुई सभी दलों ने उसका समर्थन किया और आने वाले शुक्रवार को और उसमें बैठने वाले हैं और उसमें निर्णय लिया जाएगा टेक्निकली उसमें क्या था कि कितना देखो 20 जिले में महाराष्ट्र के कोई आरक्षण कम नहीं होगा 16 जिले का प्रॉब्लम है उसके में भी और कैसा हम लोग सुधार कर सकते हैं लेकिन ओबीसी का आरक्षण नहीं जाना चाहिए उनका राजकीय आरक्षण नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा पुन्हा सुरू झाली आहे थेट जाऊयात तिकडे बोललो मी काय बोललो त्यावेळेला मी तिथे असतो तर आवाज आलाच असतो तर ना आणि काय जसं एका दरोडेखोराला अटक करतात तसं केंद्रीय मंत्र्याला अटक करायला 200-250 पोलीस वा काय पराक्रम आहे काय पराक्रम महाराष्ट्र आज महाराष्ट्राची जनता अनेक विषयांनी सफर आहे त्रस्त आहे अनेक शेतकऱ्याचा प्रश्न घ्या आजही त्यांना कर्जमाफी नाही मिळाली पूर परिस्थितीचं घ्या चिपळूण घ्या महाड घ्या अजून कोणालाही पैसा जर तुम्ही या पूर परिस्थितीमध्ये वादळामध्ये कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत पावत असतील त्यांना पैसे द्यायला तुमच्याकडे पैसे नाही कसले भाषणे करता तर माझा घसा ठीक होईल मी मग सोडणार नाही काय करायचं ते करा आता जुन्या गोष्टी काढल्या काढा ना 2 वर्ष झाली शोधतायत नाही मिळालं आम्हाला जुन्या गोष्टी माहिती आहे रमेश मोरेची हत्या कशी झाली त्याचं कारण काय आहे ज्या जाधव याची हत्या झाली त्याचे कारण काय आहे माहिती आपल्याच बंधूच्या पत्नीवर म्हणजे वहिनीवर ऍसिड फेकायला कोणी सांगितलं कोणाला आणि संस्कार असे संस्कार आपल्या भावाच्या पत्नीवर ऍसिड फेकायचं
बऱ्याच टप्प्याटप्प्याने काढलं, टप्प्याटप्प्याने. सुशांतची केस संपली नाहीये, दिशा सालेंची पण संपली नाहीये. हे केंद्रामध्ये मंत्री आहे, जरा आठवण करा. रिस्ट्रिक्शन काय करणार? रिस्ट्रिक्शन घेऊन अटक किती दिवस? सगळा कायदा तुमच्याकडे नाही. आम्ही भारतीय नागरिक आहोत, तुम्हाला जो कायदा तो आम्हालाही आहे. मग दादागिरी करू नका. तो तुमचा पिंड आहे, तुम्ही अनुभवलाय, आम्हाला जवळून पाहिलंय. लोक वाटेत जाऊ नये. आणि त्यामुळे मी आज न उद्या परत पूर्वीसारखा माझा आवाज खणखणीत आल्यानंतर मी खणखणीत वाजवू. आणि म्हणून म्हणजे वाजन ढोलकीवर वाजू शकतो आणि म्हणून आपण चांगल्या कामासाठी, कार्यासाठी आपण इथे असे जन आशीर्वाद यात्रा घेत आहोत. आताच मागची सभा झाली, आंबेवाले आले, काजूवाले आले, त्रस्त बिचारे एक तर असे म्हणाले, आंबा बागायतदार साहेब आम्ही एवढे प्रयत्न करतो, काय नाही, नुकसान होते आणि कर्ज फेडायला होत नाही, असं वाटतं आत्महत्या करा. आपली जनता आत्महत्या करायचं बोलते, याची तरी चीड पाहिजे ना. आणि म्हणून काय दिलं कोकणात 2 वर्षात? काय दिलं? काही नाही. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं, माझं जे खातं आहे, माझा विभाग जो आहे, त्याला आपसात नको. सूक्ष्म, लघु आणि मध्यम या विभागातर्फे आंबे म्हणा, काजू म्हणा, फळ म्हणा, या सगळ्यांना कर्ज द्यायचं, उद्योजक बनवायचं, हे आमच्या खात्याचं काम. आता चेअरमन आले होते एअरपोर्टला, कोरचे केवढा मोठा उद्योग आहे. एक दिवशी येईन मी, नारळाच्या किसी पासून काय काय बनवतो. आता हे प्लाऊड पण नारळाच्या भुग्यापासून बनवलं, कोकमाच्या बियापासून फार्मास्युटिकल मध्ये औषध बनले. अजून नवीन सांगतो, फणसाच्या बिया पण आज पावडर करून परदेशात निर्यात होते. जशी जांभळाची होते, रतांब्याची होते, आणि त्याचे कारखाने उभारले जावे. छोट्या माणसाला 1 कोटीपर्यंत कर्ज, लघुमध्ये 50 कोटीपर्यंत कर्ज मिळू शकते, आणि मध्यम मध्ये 250 कोटीवर कर्ज. महिलांसाठी अनेक उद्योग आहे. एक दिवशी मी अधिकाऱ्याला घेऊन येईन, त्यामध्ये अगरबत्तीपासून, मधापासून महिला करू शकतील असे अनेक व्यवसाय, अशी माहिती दे. अशी विधायक विकासात्मक कामं आम्हाला करायची आहेत. आम्हाला घरात बसून नाही कारभार करायचा. आज बघा ना कसे फिरतोय, 12-1 वाजेपर्यंत लोक येत आहेत ऐकायला. घरात बसून ते असं झालं, तसं झालं, हे झालं, ते काय केलं नाही तर काय होईल? काय त्या धमक्या नारायण राणे नको देऊ. माझ्याकडे पुष्कळ मसाला आहे, किती एक नाही 39 वर्ष होतो सोबत, जवळ माहिती आहे काही. आणि त्यामुळे या आमच्या ह्याच्यात येऊ नये. पटवर्धन तुम्ही म्हणाला, पुढच्या वेळेला सगळेचे सगळे आमदार, खासदार हे माझी मगाशी म्हणत होतं ना, ते आजी व्हायला. आणि
ते आता करायचं जिद्दीने. शिवसेना औषधाला पुढे शोधून मिळू नये याची काळजी. त्याच्यावर पण वकील साहेब आणि औषधांना म्हणजे काय करणार आहे त्याच्यामुळे केस वर काय कशाची काय शोधतात केस. आणि आमच्या घरासमोर तो देसाई कोणतरी येतो, काय नाव त्याचं, वरून खाली आमच्या घराचे सरदेस, आणि आमच्या घरावर हल्ला करतो. त्याला अटक नाही. काय अटक आपल्या काय ना जमा करून आणतो, काय आणून देतो. त्यामुळे त्याची एवढी वाट. कुठल्याही नेत्याला जो पोलीस बंदोबस्त नाही तो त्याला ऐकरी मार खाल्ला. एवढे पोलीस असून त्या तिथल्या मुलाने एवढं सोपलं ना, आता परत आला तर परत जाणार नाही. आमच्या घरावर कोणी येईल आम्ही नाही सोडणार, आणि तो वरून येऊ देत. आणि म्हणून आपल्याला भारतीय जनता पक्षाला दिल्लीसाठी खासदार आणि विधानसभेत आपलं राज्य येण्यासाठी सगळे आमदार पाठवणं हे बंधूनो भगिनीनो तुमचं काम. रत्नागिरीत आज आलो आणि गेलो असं कोणी समजा परत येणार, परत येणार. ते काय माझ्यासाठी लांब नाहीये. हेलिकॉप्टरने तर 1 तास 20 मिनिटं लागली, एवढं जवळ. काही काळजी करू नका, मला काही इफेक्ट. आवाज गेलाय, डॉक्टर गेले, औषधे गेली, पण अजून ठीक आहे, एखाद दिवस लागेल. पण मित्र हो, आपल्याला भारतीय जनता पक्ष आणि देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी भारताचं नाव जगात ठेवलं. जगामध्ये भारताला प्रतिष्ठा मिळावी यासाठी सातत्याने ते प्रयत्न करतात. आपलं संरक्षण दर्जेदार असावं, अन्नधान्यात समृद्ध व्हावं, आणि या देशात भिकारी असू नये, रोजगार निर्माण व्हावे, अशा विविध गोष्टींसाठी अनेक योजना केल्या. त्याचा आशिषने उल्लेख केला. अहो, एक गोष्ट गरीबातल्या गरीबाला 2 टाइम जेवण मिळत नाही, म्हणून आमच्या पंतप्रधानांनी 1,70,000 कोटीची अन्नपुरवठा योजना काढली. कोणी काँग्रेसने केली होती एवढ्या वर्षात? अनेक 26 योजना आहेत. आणि म्हणून आपल्या पंतप्रधानाला तुम्ही सर्वांनी आशीर्वाद द्यावे, त्यांना दीर्घ आयुष्याची, उत्तम आरोग्याची प्रार्थना करावी. या स्तुत्य हेतूने पण मी तुमच्यापर्यंत आलेलो आहे. तुम्ही ती द्याल असा अपेक्षा करतोय. बंधू भगिनीनो, जास्त बोलत नाही, कारण अजून पुढे जायचंय. पुढच्या वेळी येईल तर मनसोक्त बोलेल. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांची जी जन आशीर्वाद यात्रा आहे ती 2 दिवसाच्या ब्रेकनंतर पुन्हा सुरू केली. आणि आता इथे एक पत्रकार परिषद त्यांनी घेतली. तिथे इशारे त्यांनी दिलेले आहेत. काही वेळापूर्वी जेव्हा त्यांनी काजू आंबा उत्पादक व्यापाऱ्यांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी शिवसेनेवर थेट टीका करणं टाळलं होतं. आत्ता मात्र त्यांनी हल्लाबोल केलेला आहे. हळूहळू आपण एक प्रकरण बाहेर काढणार असं त्यांनी म्हटलं. आणि इतकंच नाही तर आत्ता माझा आवाज ठीक नाहीये, पण माझा आवाज ठीक झाला की मग खणखणीत वाजवणार असं ते म्हणाले. आम्ही कसे बिनधास्त बाहेर फिरतोय, काही जण मात्र घरात बसून काहीही काम करत नाहीयेत असा टोला सुद्धा त्यांनी लगावलेला आहे. आणि एवढंच नाही तर आमच्या घरावर ज्यांनी हल्ला केला, आमच्या घराच्या बाहेर येऊन ज्यांनी गोंधळ घातला, त्या वरुण सरदेसाईला मात्र अटक केली नाही, पण मला मात्र दरोडेखोरासारखी अटक केली असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे.
आपण बघतोय केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा 2 दिवसाच्या ब्रेकनंतर पुन्हा सुरू झालेली आहे। काही वेळापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली। माझा घसा अजून ठीक नाहीये, पण ठीक झाला की मी खणखणीत वाजवणार, असं यावेळेला नारायण राणे म्हणालेले आहेत। काही प्रमाणात त्यांनी टीका सुद्धा शिवसेनेवर केलेली आहे। पूरग्रस्तांना इथे अजूनही मदत मिळाली नाही, आपण काही अधिकाऱ्यांना घेऊन येणार आणि मदत नक्की देऊ, असंही त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। आणि आपण आता थेट जाणार आहोत, शिवसेनेचे नेते विनायक राऊत बोलतायत, ऐकूयात। सांगतो की भाजपाने नारायण राणेंना केवळ शिवसेनेवर भुंकण्यासाठी तयार केलेला आहे, बाकी त्याच्या पाठीमागे दुसरं काही नाही उद्देश। आणि हे भुंकत असताना वेगवेगळे आरोप ज्या वेळेला करतील त्यावेळेला हा माझा प्रश्न सुद्धा नारायण राणेंना आहे की अंकुश राणे जे होते ते सख्खे चुलत भाऊ नारायण राणेंचे, त्यांचा खून कोणी आणि कशासाठी केला हे सुद्धा नारायण राणेंनी सांगावं। खून केल्यानंतर कोणत्या गाडीमध्ये घातलं आणि कोणत्या ठिकाणी नेऊन तो जाळून टाकला हे सुद्धा नारायण राणेंनी सांगावं। अथवा आमच्याकडे तो सुद्धा मोठा प्रश्न आहे, शोधून काढू शकतो, त्याची चौकशी होऊ शकतं। हा दौरा जो आहे कसं पाहता तुम्ही राणेंकडे? पुन्हा एकदा आपण सक्रिय झालोय असं म्हणतात राणे। सक्रिय केवळ आणि केवळ शिवसेनेला डिवचण्यासाठी आज नारायण राणेने सक्रिय होत असताना एक शिवसेनेच्या बाबत आणि स्वतःच्या मध्ये असलेलं जे वैशिष्ट्य ते सांगितलेलं आहे। शिवसैनिक आणि गुंडगिरी करू नये हे त्यांनी सांगितलं ते बरोबर आहे, कारण गुंडगिरीचा मक्ता केवळ आणि केवळ नारायण राणेने घेतला हे मागच्या अनेक वर्षापासून सगळ्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या लोकांना माहिती आहे। त्यामुळे ही जी काय जन आशीर्वाद यात्रेची पुन्हा सुरुवात झालेली आहे ती केवळ जनांचे किंवा लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी नसून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा जो उद्देश होता त्या उद्देशाला सार्थ ठरवण्यासाठी नसून केवळ आणि केवळ शिवसेनेला डिवचण्यासाठी आणि शांत असलेल्या कोकणला पुन्हा अशांत निर्माण करून राडेबाज संस्कृती पुन्हा एकदा कोकणमध्ये आणायचं काम नारायण राणेच्या माध्यमातून होत आहे। सलियान प्रकरण अजून संपलेलं नाहीये, इशारा केला स्पष्टपणे की पुन्हा एकदा सुशांत केस ओपन होऊ शकते। आम्ही कुठे थांबवलेले आहे, आम्ही सुद्धा अनेक गोष्टी ओपन करू शकतो। जी भाजपाचे आदरणीय मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये नारायण राणेंची जी कुंडली मांडलेली आहे ती कुंडली आमच्या हातात सुद्धा आहे। म्हणजे आम्हाला बाकी काय करायचं नाही। देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे आरोप केले त्याचीच फक्त पुनर्चौकशी करायची आहे। आणि ज्या पद्धतीने त्यांनी म्हटलंय की वरुण सरदेसाई यांनी आमच्या घरावर हल्ला केलाय, तो आता कसा येतो आणि कसा परत जातो अशा प्रकारची धमकी दिलेली आहे। एखाद्या केंद्रीय मंत्र्याने अशा प्रकारची धमकी देणे याकडे आपण कसं बघता? हे तर दुर्दैव आहे माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं। हे भूताच्या हातीत कोलीत दिल्यानंतर नरेंद्र मोदी साहेबांचा भाजप कसा जाळायला निघालेला आहे नारायण राणे याचा त्यांनी अभ्यास करावा। तुमच्या घरावर हल्ला केला, माझ्या पण घरावर हल्ला केला की तुमच्या नौटंकी करणाऱ्या लोकांनी। आम्ही असं नाही सांगत आहे ते परत कसे जातील, पण अशा हल्ला करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची ताकद सुद्धा महाराष्ट्राच्या पोलिसांमध्ये आहे। आपण बघतोय शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी आता प्रत्युत्तर दिलेलं आहे। नारायण राणे यांनी जे आरोप केले होते त्यावर त्यांनी काही वैयक्तिक आरोप देखील विनायक राऊत यांच्यावर केले आणि राणेंना जास्त महत्त्व देण्याची गरज नाही, ते कोकणला अशांत करण्याचं काम करतायत असं देखील विनायक राऊत म्हणालेले आहेत। आणि यानंतर आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।